विधानसभेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय संवाद झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची सुरुवात उद्धव साहेब अशी झाली व ते नेमकं काय म्हणाले त्याची एक क्लिप आपण पाहूया. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा तर ही क्लिप पाहिल्यानंतर कळतंच की महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक भावनिक आणि महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. विधान परिषदेमध्ये निरोप समारंभाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत हळव्या आणि भावनिक शब्दात आपले भाषण मांडले. या भाषणामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शुभेच्छा देत राजकारणात पूर्णविराम नसतो असा संदेश दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अत्यंत भावनिक ओळीने केली. त्यांनी सांगितले की प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा येतो त्यालाच थांबावेच लागते, पण संवाद संपला म्हणून नातं संपत नसतं. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की निरोप हा शेवटचा नसतो, तर पुढच्या प्रवासाची सुरुवात असते. आज जे सदस्य विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने जनतेच्या सेवेत काम करत राहतील. या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि या सभागृहाचे सदस्य आहेत. आज जे विधान परिषदेला निरोप देत आहेत आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतो, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलं. पुढे ते म्हणाले की त्यांना निरोगी आयुष्य आणि पुढील यशासाठी शुभेच्छा देत राजकारणात पुन्हा भेट होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नीलम गोरे यांच्या कार्याचा गौरव केला व एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की नीलम गोरे यांनी सलग अनेक वर्ष विधान परिषदेमध्ये काम करून मोठा विक्रम केला आहे. उपसभापती म्हणून त्यांनी शिस्तबद्ध आणि कणखर कामे केली. त्यांचा शांत स्वभावामुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे सभागृहाचा सन्मान वाढला आहे. त्यांनी सत्य आणि न्यायाची बाजू कायम घेतली आणि सामाजिक चळवळीतून आपले नेतृत्व उभं केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमोल मिटकरी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की ते तरुण, तडफदार आणि बुलंद आवाजाचे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की मिटकरी हे विदर्भातील एक आक्रमक आणि अभ्यासू नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ते प्रभावी भाषण करू शकतात. त्यांच्या पुढे मोठी राजकीय कारकिर्दी आहे आणि ते पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील अशी मी भावना व्यक्त करतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की साताऱ्याची माती लढायला शिकवते आणि शशिकांत शिंदे यांनी कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा दिला. त्यांचा साधेपणा आणि जनतेसाठी काम करण्याची वृत्ती ही त्यांची खरी ताकद आहे. यानंतर पुढे एकनाथ शिंदे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कामाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री म्हणाले की सहकार क्षेत्रातील त्यांचा मोठा वारसा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी प्रभावी कामे केली आणि सभागृहात नेहमी संयमी भूमिका घेतली. व त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इतर सदस्यांनाही शुभेच्छा देताना दिसले आहे व त्यांनी पुढे राजेश राठोड, संदीप जोशी, धारचुक्कीचे संजय केनकर या सर्व सदस्यांना कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करून सभागृहाचा सन्मान वाढवला आहे आणि पुढे ते जनतेसाठी काम करत राहतील असे मी भावना व्यक्त करतो. व त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी एक महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की राजकारणात पूर्णविराम नसतो. आज निरोप घेतला तर उद्या पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने भेट होऊ शकते. व एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेबद्दल बोलताना थोडे भावुक दिसले व एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताना उद्धव साहेब असा त्यांनी उल्लेख केला व पुढे आपली भेट होईलच असंही त्यांनी मत मांडले व तुम्ही पुढे निरोगी राहा असंही त्यांनी शुभेच्छा दिले. व काहीजण पुन्हा सभागृहात येतील, काहीजण निवडणुकीच्या मैदानात भेटतील, तर काहीजण जनतेच्या सेवेत काम करताना दिसतील असे त्यांनी व्यक्त केले. व शेवटीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निरोप म्हणजे नातं तुटणं नाही, निरोप म्हणजे पुढच्या भेटीची आशा. सभागृहात चांगल्या गोष्टी बोलायच्या असतात आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या असतात आणि म्हणून मी सर्व निवृत्त सदस्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देत आहे आणि भाषण समाप्त करत आहेत असं एकनाथ शिंदेने शेवटी म्हटलं. तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भाषणातून
एक गोष्ट स्पष्ट दिसते की महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक आदर आणि सभागृहाची परंपरा कायम ठेवली आहे. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो अबोला आहे काही वर्षानुवर्ष तो कुठेतरी मिटताना दिसत आहेत. कारण उद्धव ठाकरे समोर असताना एकनाथ शिंदे उठले आणि भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे साहेब असे नाव घेत त्यांनी सुरुवात केली व त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छाही दिल्या. तुम्हाला हे भाषण कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.